नमस्कार, योगितास व्लॉग्समध्ये मी योगिता आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे. आपण आलोत अलिबागला नाईकवाडी कॉटेज येथे आणि आज पोपटीचा मस्त असा बेत इथे ठरला आहे आपल्यासाठी खास आणि इथे आलेल्या पाहुण्यांसाठी. तर आपण पोपटी बघणार आहोत कशी बनते. संध्याकाळचे 7 वाजून गेलेत आणि आता इथे दादा अलिबागची फेमस अशी पोपटी करणार आहेत. त्यासाठी सगळं मटेरियल घेतलं आहे. आपण विचारूया दादांना काय काय घेतलं आहे. हा भांबुर्डीचा पाला आहे आणि या मटक्यामध्ये ते आता पोपटी करणार आहेत. इथे अलिबागची प्रसिद्ध अशी पोपटी दादांनी बनवायला घेतली. दादा काय काय घेतले तुम्ही आता इथे? आपण पोपटीसाठी महत्वाचं म्हणजे लागतो तो मांबुर्डीचा पाला. मांबुर्डीचा पाला हा ना? अच्छा, होऊ शकत तो मांबुर्डीचा पाला दिसतोय. समोर आपण वालाच्या शेंगा आहेत. स्थानिक शेतातल्या. हे दादांचे वडील आहेत आणि ते आता बनवतात. पोपटीची तयारी केली. हे दादा काय काय घेतले सांगा. हे आपण चिकन भरलेलं आहे केळीच्या पाण्यामध्ये. चिकन आपल्याकडच्या पद्धतीने मसाला वगैरे वाटण लावून सगळं लावलंय आणि बांधून घेतलंय. बांधून ठेवलेत. कोण कोण असं सुट्ट बनवतात ना, चिप्स सुद्धा टाकतात त्यामध्ये. हा, ते आपण आमच्याकडे इथल्या पद्धतीने आपल्याकडे नेहमी बांधूनच ठेवतो. बांधून ठेवतात म्हणजे चांगले असं चव पण चांगली येते केळीच्या पानामध्ये आणि चव पण चांगली लागते. आणि ती चव सुद्धा चिकन मध्ये राहते. चिकन कोणाला व्हेज खायचं असेल तर हे सगळं चिकनचे पीसेस यामध्ये मॅरिनेशन करून ठेवलेले. हे पण मॅरिनेट करून ठेवले. हा काय बटाटा आहे? हा बटाटा आहे. बटाटा पण भरून घेतलाय ना. भरूनच हे सगळं ओलं खोबरं वगैरे भरून घेतो आपण. अच्छा, वाटण वगैरे. आणि ही अंडी घेतलेली आणि अंडी आहे सोबत. आणि हे वालाच्या शेंगा आहेत. ही आता तयारी सगळी झालेली आहे. आता आपण बघूया कशी प्रोसेस काय काय आहे ती. सुरुवातीला थोडा मांबुर्डीचा पाला खाली सुरुवातच करायची त्याने. भरायला घेताना मांबुर्डीच्या पालाचा जो सुगंध त्याला येतो तो त्याने चव येते पोपटीला. त्याने खरी चव येते. हे मीठ टाकायचं, जाड मीठ ना. जाड मीठ म्हणजे त्याला सगळी चव लागते प्रत्येक पदार्थाला. बघा आता मीठ घेतलंय काकांनी आणि 2 मटकी घेतलेत आणि हे वालाच्या शेंगा घातले. हे सगळं लावण्याचं काम आहे ना मेन म्हणजे. स्टेप बाय स्टेप सर्व टाकायचं. हा, वालाच्या शेंगा परत मध्ये बटाट वगैरे वर ठेवायचं, अंड ठेवायचं, चिकन ठेवू शकतो, पण वालाच्या शेंगा म्हणजे थर द्यायचे. थर एक एक बनवत. आता वांगी ठेवली बाजून झाल्या पाहिजे आतमध्ये मिक्स. आता वांगी घेतली, बटाटा टाकलाय. हे सगळं प्रिपरेशन फक्त महत्वाचं आहे ना. प्रिपरेशन खूप महत्वाचं आहे. त्याला जे वाटण जे योग्य प्रकारे झालं पाहिजे त्याच्यावरती खरी चव लागते. नंतर मग हे प्रोसेस आहे. हे स्टेप बाय स्टेप. आता त्याबरोबर मातीचं मडकं हे बऱ्याच वेळा बनवलंय वाटतं तुम्ही मडक्यामध्ये. थंडीमध्ये जास्त बनतं ना. थंडीमध्ये जास्त. आणि मग इथे येणारे सगळे डिसेंबर पासून चालू करतो. डिसेंबर जानेवारी पासून चालू करतो. हा, आणि इथे डिमांड पण सगळे करत असतील आल्यावर की आम्हाला बनवून द्या ना. बऱ्याच जणांना आवडते ते. आता पोपटी खाण्यासाठी म्हणून येतात फोन. हो, म्हणून आम्ही पण आज आलोय, टेस्ट करणार आहोत. पुन्हा थोडस शेंगा थोड्या टाकायच्या. म्हणजे सगळ्यात खाली भांबुर्डीचा पाला आणि वरती चारी बाजूने सुद्धा लावायचे. सुगंध त्याच्यामध्येच ॲरोमा येतो सगळा. थोडा मांबुर्डीचा पाला टाकू त्यामध्ये पॅक करण्यासाठी. चिकनचं टाकलंय. चिकन जे करतो ते सर्व प्रॉपर पारंपरिक पद्धतीनेच करतो. केळीच्या पानामध्ये पुढे बांधणार, मातीचेच मडकं. आजकाल काही जण वेगवेगळे नवीन टेक्निक. हा, मातीचं मडकं दुसरं काहीतरी. हा पारंपरिक अलिबागची प्रसिद्ध अशी पोपटी आपण बदली अजून काही ना काहीतरी यूज करतात. अच्छा, तेच ना. आहे ते नैसर्गिक इथलं चव आली पाहिजे. दुसरं पण मडकं असंच भरणार आहे खाली. तर अशा पद्धतीने हे भरलं जाते. असे थर द्यायचे आणि अशा पद्धतीने सगळं तयार करायचंय. मग याच्यावरती सुद्धा बांबुर्डीचा पाला येणार आहे. बघा कसे थर. वाफ बाहेर नाही आली पाहिजे. आपल्या हातची वाफ आली लागतो बरोबर. बारीक मीठ टाकलं तर विरघळून जाईल. लागणार नाही.
आता शेवटचं सगळं बंद प्रोसेस, हा जो पाला आहे ना त्याच्यावरती टाकला जाईल, त्याच्याने सगळं बंद करणार. ह्याचा जो स्वाद उतरतो ना एरोमा, त्याच्यानेच पोपटी मस्त टेस्टी होते ना. सगळ्या पदार्थाला घमघमाट सुटतो. ती पोपटी शिजते म्हणून असा वास येतो, कळतं लावली आज. हो ना. अशा पद्धतीने संपूर्ण पाला वगैरे लावून रेडी आहे 2 मडके. आता दादा पुढे काय प्रोसेस आहे? आपण आग पेटवायची. अच्छा, आग पेटवणार आहेत या बाजूला. पोपटी म्हणजे हे सगळं मुंबईच्या ठिकाणी पॉसिबल नाही आहे, त्याच्यासाठी अशी सोयीस्कर अशी जागा पाहिजे बघा. आणि त्या पद्धतीने आता हे पूर्ण, हो ना, हे मुंबईच्या ठिकाणी आम्हाला पॉसिबलच नाही. किती वाटतं करावी, पण आम्ही नाही करू शकत कारण बांबुडीचा पाला वगैरे हे सगळं इथेच मिळणार आहे. तर अशा पद्धतीने बघा काकाने उपडी केलंय माठ, दुसरा माठ पण असंच ठेवणार आहे. हे दोन्ही माठ असे रेडी झालेले आहेत. अशा पद्धतीने ते उपडी करणार, त्याच्यावर पूर्ण हे आग पेटवणार आहे ना. ते त्यासाठी काय गवत आधी असतं, भाताचा जो पेंडा झालेला असतो ना. अच्छा, त्याने पेट. अच्छा, चांगल्या प्रकारे थोडी साधारण छोटी छोटी लाकडं वगैरे लावायची. नारळाची चोळं असतात राहिलेली, सोडलेल्या नारळाची. बघा अशा पद्धतीने सगळं रचायचं आहे. अच्छा, हा भाताचा पेंडा लावलाय. त्याच्या आधी 2-3 लाकडं लावलेत ना, कारण पेंडा तर पटापट हे होणार. 2-3 लाकडं लावलेली आहेत, थोडी नारळाची चोळं सुद्धा आहेत. चांगली होती त्याची. खास करून थंडीमध्ये असा बेत असतो ना. थंडीमध्ये जास्त. पण आता उन्हाळा असून पण इथे गारवा मस्त आहे, झाडांची सावली, वारा, इथलं असं सगळं वातावरण आहे ना, गार वाटतंय. हा, मस्तच एकदम असं वाटतं थंडीतच आहोत. जरी आलेत तरी तुम्हाला गारवाच. आणि एसी नसताना रूम मध्ये एकदम गारवा मिळतोय आम्हाला, म्हणजे फॅन लावायची पण आवश्यकता नाही वाटत. अशा पद्धतीने हे सगळं बरोबर प्रिपेअर करून घेतलंय. आता हे आग पेटवणार आहेत. तरी किती वेळात साधारण तयार होणार? 40 मिनिटं तरी अंदाजे लागतातच लागतात. आगीवरती अवलंबून आपला आग कशी पेटते त्यावर आहे. 20-25 मिनिटं कंटिन्यू पेटवता राहायला लागतं. अच्छा, चांगली एक आग तयार होतात. नंतर एक 40-25 मिनिटांनी आपण काढू शकतो. त्याला काही बघायला नाही लागत ना, ते आपोआप होणार. आता आग पेटवत राहायला लागलं तर 20-25 मिनिटं सारखं ज्वाळ असं जात राहायला पाहिजे आम्हाला. काही नाही. अच्छा, मग हे खूप सांभाळून करायला लागतं. कंटिन्यू ती पूर्ण वेळ तुम्हाला करणंच आपल्याला सर्व. बापरे, पण किती सांभाळून करावं लागत असेल हे. हे खरंच एक टेक्निक आहे. पहा किती पटापट हे गवत पेटलं जातंय. त्या पद्धतीने आरामात हे टाकत जात आहेत. सुरुवातीचे 20-25 मिनिटं अजिबात विजून चालत नाही. किती ही गोष्ट आपल्याला तर जमणारच नाहीये. याच्यासाठी सराव पाहिजे. सतत या आगीकडे बघावं लागतं, कारण ही विजली नाही पाहिजे. आतमध्ये लाकडं टाकलेत, नारळाची चोडं टाकलेत. हा, ते टाकलेत. ते पूर्ण धग लागली पाहिजे. हे सगळं गावच्या ठिकाणीच पॉसिबल आहे. साधारण किती वेळ गेला? 40-45 मिनिटं ना. 40-45 मिनिटं मस्त हे असं सतत मेहनत आहे ही पण पूर्ण. ही आग जाळत ठेवायला लागते बघा आतमध्ये पूर्ण. आता काका चेक करतायत बघा मध्ये. 40-45 मिनिटं झाले. सुगंध दरवळायला लागलाय पाल्याचा. काय माहितीये, तयार व्हायला आली ना की आपण पाणी थोडं शिंपडून बघतो. अच्छा, त्याने आपल्याला समजतं आता तयार झालं की नाही. मग त्याच्याने काय कळतं? पाणी लगेच सुकलं पाहिजे आतमध्ये, तर पाणी लगेच सुकतं मडक्याचं. चेक करण्याची पद्धत आहे, पाणी टाकून बघायचं. हे बघा झालं. 5 मिनिटं ठेवूया जरा मोबाईलला. थोडी लाईट. ते काढण्याचं पण टेक्निक असेल ना. हे गोंडपाट घेतले काकांनी.
पोपटीचं मडकं. मस्त सुगंध दरवळत आहे, एकदम भारी. किती गरम असेल हे. हो, खूप वाफ असतात. बघा ना, वाफेवरूनच कळत. हो ना, किती बघा वाफ येते काढलं तरी बाजूला. मस्त आहे रमाया. याच्यामध्ये काकाने काढलंय. हा मस्त सुगंध आला. मस्त शेंगा, अंडी, वांगी, बटाटी, चिकन. आहा हा. आहा मस्त सुगंध सुटलाय. मस्त अलिबागची स्पेशल पोपटी रेडी आहे. इतका सुगंध सुटलाय ना मस्त त्या पाल्याचा, आणि या सगळ्या ज्या वस्तू आपण ॲड केल्यात पदार्थ, त्याचा किसारा बघूनच असं चव सुटले. गरमागरम पोपटी टेस्ट करूया. चिकन, बटाटा, अंड आणि हा शेंगा. क्या बात आहे, क्या बात आहे. दादानी मस्त इथे पोपटी सर्व केली केळीच्या पानामध्ये, आणि आम्ही आता टेस्ट करणार आहोत. सर्वात प्रथम हे चिकनचे पीसेस बघूया कसे झाले. हे पण केळीच्या पानामध्ये. आहा गरमागरम. हिवाळ्यामध्ये खास करून हा पोपटीचा बेत केला जातो, पण आता उन्हाळ्यात सुद्धा इथे इतका गारवा आहे ना. यांची जी झाडं माडं आहेत त्याच्यामुळे वातावरणात एक थंड गारवा आहे. वाटतं की थंडीमध्ये चालू आहे. आणि दादाने खास आपल्यासाठी पोपटीचा बेत केलाय. हा बटाट्याची टेस्ट बघूया. मस्त त्याचा स्वाद, जो पाल्याचा स्वाद ह्याच्यामध्ये उतरलाय, आणि असा वेगळाच फ्लेवर येतोय. चिकन बघा कसं शिजलंय, दाखवते तुम्हाला. इतकं गरम आहे ना हे. वाव. बापरे, भन्नाट चव आहे. त्याला जे मॅरिनेशन केलंय ना ह्याच्या पीसेसला, आणि ते शिजलंय ना इतकं सुंदर, आतमध्ये सॉफ्ट, आणि वरून एकदा स्मोकी फ्लेवर आलाय. त्या पाल्याचा जो स्वाद उतरला ना ह्याच्यामध्ये, एकदम भन्नाट आणि गरमागरम. शेंगा खाण्याची जी मजा आहे ना. बढिया. अंडा मी तुम्हाला दाखवते कसं झालं आतमध्ये. हे बघा, जरा पण एक काळेपणा नाही आहे त्याला. मस्त मजा येते खायला. सॉफ्ट असे पीसेस आहे आणि पोट भरणार आहे. तर अशा प्रकारे आपण पाहिली अलिबागची पोपटी, फेमस अशी. आणि इथे नाईकवाडी कॉटेजमध्ये ती मला चव चाखायला मिळाली. अगदी ओरिजिनल अशी चव होती, आणि यामागे ना खूप सारी मेहनत असते. ह्याला सगळं प्रिपरेशन केलेलं असतं, पण त्याच्यानंतरचं ते सतत गवत टाकणं आहे. हे सगळं टेक्निक ना ज्याला माहीत आहे त्यानेच केलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे. कारण मुंबईच्या ठिकाणी एवढी जागा पण नसते, आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला अवेलेबल नसतात. चव तर चाखायची असते, पण मुंबईकर इथे येतात अलिबागला आणि याची चव चाखतात.
तर आज आपण ही अलिबागची पोपटी पाहिली कशी ती, आणि मी चव चाखली. अगदी ओरिजिनल आणि एकदम मस्त जे चिकन होतं ना, प्रत्येक वस्तूची टेस्ट अगदी वेगळी भन्नाट लागली. तर आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी होता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. आणि अलिबागची पोपटी खायची असेल तर नाईकवाडी कॉटेजला जरूर भेट द्या. मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर देणार आहे. किंवा तुम्ही इतर कुठेही जाल तर पोपटी नक्की ट्राय करा. खूप टेस्टी लागते, भन्नाट लागते. तर आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या. बाय बाय.